गरिमा बोलली, ऐका, मी माझ्या माहेरी जात आहे. आता मी परत वापस कधीच येणार नाही. मला घ्यायला येऊ नका. राजीव उदास होऊन म्हणाला, का? गरिमाने रागाने बोलली, मला काही राहायचं नाहीये तुझ्यासारख्या गवारसोबत. मी तुझ्याशी घटस्फोट घेऊन मी माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. राजीव काहीच नाही बोलला. चुपचाप गरिमाकडे बघत राहिला. जेव्हा ती सामान पॅक करायला जाऊ लागली, राजीव म्हणाला, मी सोडून येतो तुला. एकटी जाऊ नकोस. गरिमा म्हणाली, माझी काळजी करू नकोस. मी माझी काळजी घेऊ शकतो. आणि लक्षात ठेव, आता मी या सगळ्या गोड गोड तुझ्या गोष्टींमध्ये येणार नाहीये. जाताच क्षणी मी घटस्फोटाचे कागद तुला पाठवेल. मग ती आपली बॅग घेऊन निघाली. राजीव तिला दरवाजा थांबून जाताना बघतच राहिला. तोपर्यंत गरिमा त्याच्या डोळ्यापासून दूर नाही झाली. तोपर्यंत तो दरवाजातच उभा राहिला. जेव्हा घरी मग माहेरी आली, तेव्हा तिच्या वडिलांनी विचारले, पोरी एकटीच आलीस? जावई कुठे राहिले? ते नाही येणार बाबा, त्यांना त्यांच्या दुकानांपासून वेळ कुठे असतो, त्यामुळे मला एकटीला यायला लागले. बाबांनी पुढे अजून काहीही विचारलं नाही. पण आईला शंका झाली. आईने राजूला फोन लावला आणि विचारलं, जावई बापू घरी मला एकटीलाच का पाठवलं? तुम्ही आणि तिचं भांडण करू तर आली नाही ना? इथं राजू म्हणाला, नाही नाही आई, सण आले आहेत ना, म्हणून माझ्याकडे टाईम नाहीये, म्हणून मीच तिला एकटीलाच पाठवले. ती पोचली ना व्यवस्थित घरी? मला तिची काळजी वाटत होती. राजीव आणि गरिमाच्या लग्नाला 7च महिने झाले होते. सगळं गडबडीत झालं होतं. त्यांचं लग्न घाई गडबडीत झालं होतं. गरिमाच्या वडिलांना मुलगा चांगला कमावू वाटला, म्हणून त्यांनी त्याचं लग्न करून दिलं. गरिमानं तर लग्न करायला नकार दिला होता, पण तिचं कोणीही काही ऐकलं नाही. थोडा रंगामध्ये पण सावळा होता, अभ्यासात पण काही चांगला नव्हता, 10वी नापास होता. गरिमांच्या वडिलांना विचार केला की लग्नानंतर सगळं ठीक होऊन जाईल, पण असं काही झालं नाही. गरिमा परत घरी आली आणि त्याचसोबत अजिबात आनंदात नव्हती. घरी माझ्या लग्नाच्या वेळेस गरिमाच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या की तुमची जोडी अजिबात छान दिसत नाही. गरिमा खूप सुंदर होती, गोरी होती आणि आकर्षकही होती आणि खूप शिकलेलीही होती. राजूपेक्षाही जास्त शिकलेली होती. लग्न झाल्या झाल्या गरिमाने राजूला सांगितलं होतं की राजू त्याला अजिबात आवडत नाही. गरिमा घरातील काहीच काम करत नव्हती. ती फक्त झोपून राहायची आणि दोघेही वेगवेगळे झोपायचे. गरिमा रोज सकाळी उठून स्वतःच आवरायची आणि घरातली काहीही काम करत नसत. सगळं काम तिची सासू आणि नणंदच करत असे. गरिमा तर त्यांच्याशी भांडण करण्यासाठी बहाणा शोधत असे, पण त्या दोघी तिला 7 महिन्यात असं कधीच करू दिलं नाही. असं म्हणतात की बायकोचे सगळे नखरे तर नवरा उचलतो, पण इकडे तर सगळे नखरे तिची सासूबाई आणि नणंदबाईनंच उचलायच्या. गिरिमा बिना भांडण करताच ती तिच्या माहेरी आली होती. पण माहेरी तिला आराम भेटत नसे. तिला घरकामात तिच्या आईची मदत करायला लागत असायची. तिला माहेरी येऊन आता 1 महिना होत आला होता. तरीही ती तिच्या घरच्यांना सांगू शकली नाही की ती तिचं लग्न मोडत आहे. 10 दिवसानंतर तिच्या काकाच्या मुलाचं लग्न होतं, तर राजूला पण आमंत्रण दिलं होतं. गरिमाला वाटत होतं की राजीव लग्नात आला नाही पाहिजे, पण राजीव तर लग्नाच्या 2 दिवस आधीच आला. गरिमा राजूला म्हणाली, मी सगळे नाते तोडून इथे आलो आहो, तर तू इथे का आलायस? राजू म्हणाला, नातं तोडलं हे तर तू तुझ्या घरच्यांना सांगितलं नाहीयेस, म्हणूनच त्यांनी मला लग्नाचं आमंत्रण दिलं आहे ना. आमंत्रण देऊन सुद्धा न येणं हे माझ्या संस्कारांमध्ये बसत नाही. म्हणाली, ठीक आहे, पण माझ्या आजूबाजूला अजिबात भटकू नकोस. तिथून गरिमा निघून गेली. राजीव विचारात पडला की तो लग्नाला कसं काय आला?
हे लग्न तर तिच्या काकाच्या मुलाचं होतं. तरी पण तो त्या लग्नात इतके पैसे उडवत होता. राजू दुसऱ्यांना प्यायला पैसे देत होता आणि पैसे उडवत होता. तो स्वतः पीत नव्हता पण खूप खर्च करत होता. लग्नात राजू खूप आनंदाने नाचत होता. त्याला पाहून गरिबाच्या मैत्रिणी म्हणाल्या, किती छान नाचत आहेत दाजी. जरी रंगामध्ये थोडे सावले असले तरी दिसायला मात्र खूप सुंदर आहेत. गरिमा त्यांना बोलली, चांगले वाटत असतील तर ठेवा तुमच्याकडे. मला त्यांच्यात काहीही चांगलं वाटत नाही. घरी माझ्या काकाची मुलगी म्हणाली, दीदी खोटं बोलू नकोस. दाजी तर किती छान आहेत आणि दारू सुद्धा पित नाहीत. बाकीचे दुसरे दाजी बघ, पिऊन नुसते पडले इकडे तिकडे. पण राजू दाजींनी तर हात सुद्धा नाही लावलं. राजू गिरिमाकडे आला आणि म्हणाला, एक सुंदर ड्रेस तुझ्यासाठी आणला आहे. हे घे आणि बघ कसा आहे तो ड्रेस. आधी द्यायचा राहिला. हा ड्रेस तुझा खूप सुंदर दिसेल. जर राजीवने एकट्यात हा ड्रेस गरिमाला दिला असता तर तिने तो फेकून दिला असता. म्हणून राजीवने सगळ्यांसमोर गरिमाला ड्रेस दिला, जेणेकरून तो ती तिच्याकडेच ठेवणार. गरिमाच्या काकांची मुलगी, जिचं लग्न झालं होतं, ती म्हणाली, बघू तुझा नवऱ्याने काय आणलं आहे. तिने तो ड्रेस तिच्या हातातून खेचला आणि उघडून बघितला तर खूप सुंदर ड्रेस होता. ती म्हणाली, हा ड्रेस नक्की 15,000च्या खाली तर बसणारच नाही. मी तर इतका महागडा ड्रेस पहिल्यांदाच बघत आहे. खूप छान आहे. आजचा दिवस घाल. तुम्ही हा दीदी ड्रेस नाही ग, वेडी झाली आहेस का? तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी आणलाय हा ड्रेस. मी कसं घालणार? आधी एकदा तू घाल, त्यानंतर मला दे घालायला. मी हा ड्रेस घालून फोटो काढेल. तुझा नवरा खूप छान आहे. देव करो तुमची जोडी अशी 100 वर्ष सोबत राहू दे. गरिमाला मनातल्या मनात खूप राग आला तिच्या बहिणीचा, कारण तिने 100 वर्ष सोबत राहायचा श्राप जो दिला होता. गरिमाने तोंडाने जरी काही बोलली नाही तरी तिच्या बहिणीच्या हातातली पिशवी खेचून ती तिथनं निघून गेली. गरिमा ड्रेसला सारखं सारखं बघत होती, कारण तो तिच्या आवडीचा रंग होता. मग तो ड्रेस तिने घातला आणि आरशासमोर उभी राहिली. गरिमाने ते कपडे घालून एकदम राजकुमारी सारखी दिसत होती. ती तेच कपडे घालून नंतर बाहेर गेली तर सगळे जग तिच्याकडेच बघत होते. गरिमा आणि इकडे तिकडे बघितलं तर राजीव नव्हता. तिच्या मनात विचार आला, बरं झालं राजीव इथे नाहीये. नाहीतर त्यांनी मला या कपड्यात बघितलं असतं. नाहीतर त्यांनी बघितलं असतं तर त्याला असं वाटलं असतं की माझा निर्णय बदलला आहे. तिच्या काकाच्या मुलाचं लग्न सर्व संपन्न पार पडलं होतं. राजीव जायची तयारी करत होता. तेव्हाच त्याचे सासरे तिथे आले आणि म्हणाले, बेटा गरिमाला पण घेऊन जा. तिला इथे येऊन खूप दिवस झाले आहेत. पोरी कधी पण सासरी चांगल्या वाटतात. राजीव म्हणाला, ठीक आहे बाबा, मला आता जरा घाई आहे. मी जातो आधी, तिला नंतर पाठवा मागून. नाही असं नाही, तू गरिमाला तुझ्या सोबतच घेऊन जा. तुम्ही थांबा इथेच, मी तिला आत्ताच बोलवून आलो. जेव्हा ते तिला बोलवायला गेले तेव्हा गरिमाने जाण्यास साफ मनाई केली. मला नाही राहायचं त्या माणसासोबत. बाबांना खूप राग आला. त्यांनी तिच्यावर हात गरिमाला मारण्यासाठी उचलला. तेवढ्यात राजीवने त्यांना थांबवले. माफ करा बाबा, गरिमा अजूनही माझी बायको आहे. मी तुम्हाला तिच्यावर असा हात उचलू नाही देणार. बाबा म्हणाले, आत्ताच्या आत्ता तयार हो आणि तुला आत्ताच्या आत्ता जावे बापूंसोबत जायचं आहे. गरिमा म्हणाली, नाही, मी त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाही. जर तुम्ही मला त्यांच्यासोबत जाण्यासाठी जबरदस्ती केली तर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेणार. इतके ऐकल्यानंतर राजीव तिथनं निघून गेला. हे सगळं तिथं आलेल्या पाहुण्यांनी बघितलं होतं आणि नवरा बायकोमधलं भांडण आता सगळीकडे पसरू लागलं होतं. राजीव गेल्यानंतर गरिमाच्या घरच्यांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हट्ट करून बसली होती की ती जाणार नाही.
अखेर घरातले पण तिला समजावून समजावून थकले होते. हळूहळू दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्ष सुद्धा गेले, तरी सुद्धा गरिमा सासरी गेली नाही. एक दिवस गरिमाची मोठी बहीण सासरी आली आणि तिने सांगितले की तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तिच्यावर हात उचलला. तिला तिच्या दाजींवर खूप राग आला. कारण तिचे तिचे दाजी चांगल्या मनाचे होते, मॉडर्न मानत होती. ते सुंदरही होते आणि एक आदर्श पुरुषही तिला वाटत होते. पण दीदीवर हात उचलल्यानंतर तिला तिच्या दाजींचा संताप होत होता. तिची बहीण तिला म्हणाली, माझी तर किस्मतच खराब आहे आणि मला असा नवरा मिळाला, पण त्या बाबतीत तुझं नशीब खूप चांगलं आहे. तुला तुझा नवरा मिळाला आहे. राजीव तर हजारांमध्ये एक आहे. गरिमा म्हणाली, तो एक नंबरचा गवार आहे. मला नाही आवडत. मी त्यांच्यासोबत माझं पूर्ण आयुष्य कसं काढू? पण तुमचं लग्न झालं आहे त्यांच्यासोबत. तिची बहीण म्हणाली, 7 जन्माचं नातं आहे तुमचं आणि तुम्हाला 7 महिने तुम्ही एकमेकांसोबत राहिला आहात. गरिमा म्हणाली, 7 महिने राहिलो होतो. मी त्याला मला हातही लावू दिला नाही आणि त्यांनीही कधी मला हात लावला नाही. ते म्हणाले, ज्या दिवशी माझ्या मनात जागा होईल ना, त्या दिवशी तू माझ्याकडून स्वतःहून येशील. तिची बहीण म्हणाली, अगं तो हिरा आहे, पण तुला समजत नाहीये की तू किती आदराने सन्मान करतो आणि किती प्रेम करतो तुझ्यावर. नाहीतर तुझे दाजी स्वतःचीच मनमानी करत असतात. गरिमा म्हणाली, एक गोष्ट सांग दीदी, जर दाजींनी तुझी माफी मागितली तर तू परत सासरी जाणार का? तिची बहीण उदास होऊन म्हणाली, जावंच लागेल, कारण लग्न अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून तुटत नाही. पण मला नाही वाटत की तुझे दाजी माफी मागायला येतील, कारण त्यांचा स्वभाव खूप कडू आहे. गरिमा म्हणाली, पण दीदी, माझा नवरा तर मला छोट्या छोट्या गोष्टींवर सॉरी म्हणत असतो, पण मीच त्याची कधी कदर केली नाही. बहीण म्हणाली, अगं त्याचं प्रेम होतं म्हणून तो तुला नेहमी सॉरी म्हणायचा आणि तुझे दिल दुखवत नसायचा. अशी माणसं या खूप कमी आहेत आणि प्रेम करणारी माणसं तर खूपच कमी आहेत. तुला त्यांना असं मिळालं आहे तरी तुला त्याची कदर नाही आहे. तुला तो आवडत नाही तरी तू तुझ्या सासरी सर्वांसोबत वाईट वागत आली आहेस. तुझ्यासारखी तर तुझे सगळं ऐकतात असा परिवार भेटला आहे की ते तुझे सगळे नखरे उचलतात आणि तू तुझ्या नादानीमध्ये खूप चांगल्या नात्यांना दुरावत आहेस. काही दुर्वत नाही दीदी. मी जर त्याला आत्ता एक फोन केला ना, तर तो लगेच येईल. तिची बहीण म्हणाली, मला नाही वाटत असं आता की तो येईल लगेच. जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या दोघांमध्ये होती ना, तोपर्यंत ठीक होतं. पण आता तर सगळ्यांना कळालं आहे की तू सगळ्यांसमोर सांगितलं होतं की तुला त्याच्यासोबत राहायचं नाहीये आणि त्याचं किती बेइज्जती केली होतीस. म्हणून मला वाटत नाही की तो आता येईल. या आणि गोष्टीला आता 1 वर्ष झाले आहे आणि त्या 1 वर्षात तुला तिने कधी फोन आला? गिरिमा म्हणाली, नाही, फोन तर नाही आला. बहीण म्हणाली, फोन नाही आला म्हणजे स्पष्ट आहे की तो येणार नाही. गिरिमा हसत म्हणाली, तो अजून माझाच आहे दीदी, खरंच सांगते. दीदी, एक कॉल कर, तू परत येईल. बहीण म्हणाली, तू या पुरुषांना ओळखत नाहीस. नाही येणार. गिरिमाला तिच्या बहिणीवर राग येत होता, पण ती काही जास्त म्हणाली नाही, कारण तिची बहीण आधीपासूनच दुःखी होती. म्हणून ती गप्प बसली. मग तिच्या मनात आलं की एकदा राजीवला कॉल करू का? मग तिने तिचा विचार त्याग दिला. तिला असा विचार करू लागली की त्यांनीच फोन केला पाहिजे. मग मी जर तिचं हृदय जोर जोरात धडधड करू लागलं. फोन करायचा असता तर त्यांनी कधीच केला असता. जोपर्यंत एखादी वस्तू स्वस्त मिळत असते त्यापर्यंत त्याची किंमत नसते. पण एक दिवस तुम्हाला असं होतं की त्या वस्तूची किंमत हळूहळू मग तिला ती खरेदी करू वाटते. मग ती बजेटच्या बाहेर असली तरी सुद्धा. गिरीमाने 1 वर्षात अनुभव होतं की तिच्या मैत्रिणीचं पहिलं लग्न यशस्वी झालं नाही आणि दुसरी सुद्धा कामयाब झाली नव्हती. राजीवला सगळेजण चांगले म्हणत असले
तू काय, मी पण चांगल्या नवऱ्याला गमावलं आहे. असं काय? गरिमा, मग गावात किती जणांची लग्न झाली आहेत. त्यात किती जणी सुंदर मुलं आहेत आणि मुली सुंदर आहेत. त्यांची जिंदगी चांगली चालू आहे. राजीव इतका पण वाईट नव्हता. तो देसी होता, पण त्याचे नवीन लक्ष खूप सुंदर होते. भले तो शिकलेला नव्हता, पण समजदार होता. गरिमाला राहून राहून त्याची आठवण येत होती. गरिमा त्याच्या सोबत झोपत नव्हती, पण रात्री एकदा तरी राजीव तिची चादर नीट करायचा. तिचे खरकटे भांडे उचलून किचनमध्ये ठेवायचा. गरिमाची इच्छा होती की त्याला एकदा फोन करू, पण तिची हिंमत होत नव्हती. असेच दिवस जाऊ लागले. एके दिवशी तिचे दाजी आले आणि तिच्या मोठ्या बहिणीला माफी मागून तिला घेऊन गेले. पण गरिमा अजूनपर्यंत माहेरीच होती. एके दिवशी घरी माझ्या वडिलांनी तिला विचारलं, बेटा, तू किती दिवस असंच इथे राहणार आहेस? मी तुमच्या दोघांसाठी एक चांगला वकील बघतो की तो तुमचा घटस्फोट करून देईल आणि देईल. जिंदगी आहे, तू दुसरं लग्न कर. जर मी गेलो तर तुला तुझ्या भावाच्या भरोशावर राहावं लागेल. गरिमा म्हणाली, नाही नाही बाबा, मला त्याच्याशी घटस्फोट नाही घ्यायचा. तिचे वडील रागाने म्हणाले, मग काय, असं बसून राहायचंय का तुला? त्याच्याजवळ जायचं नाहीये? तुला नक्की पाहिजे तरी काय? गरिमा म्हणाली, मला त्याच्याकडे जायचे आहे. वडील हसत हसत म्हणाले, जा ना मग. इथे बसून बसून का स्वतःची आणि त्यांची पण जिंदगी खराब करत आहेस? गरिमा म्हणाली, मी तेव्हाच सासरी जाणार जेव्हा मला राजीव न्यायला येणार. तिच्या वडिलांनी राजीवला कॉल लावला, पण त्यांनी उचलला नाही. 4-5 वेळा लावला तरीही त्यांनी उचलला नाही. तिचे वडील म्हणाले, बिझी असेल, मला वापस करतील कॉल. तासभर झाला, राजीवचा कॉल आला नाही. गरिमा घाबरली. ती विचार करू लागली की आता हे नातं तुटलं. आता तिला राहवलं नाही. तिने स्वतःहून तिच्या फोनवरून राजीवला कॉल लावला. 4-5 वेळा कॉल लावला तरीही त्यांनी उचलला नाही. ती तिच्या वडिलांना म्हणाली, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता माझ्या सासरी सोडून या. आता मला इथे राहायचं नाहीये. तेव्हा तिच्या वडिलांनी लगेच गाडी केली आणि तिला सासरी सोडून आले. जेव्हा ती तिच्या सासरी पोहोचली तेव्हा राजीव घरी नव्हता. तो दुकानात गेला होता. गरिबाची सासू आणि नणंदनी तिचे चांगले स्वागत केले. तिच्याशी चांगल्या बोलल्या. तिला वाटलं की या माझ्याशी नाराज नाहीयेत. ती तिच्या रूममध्ये गेली आणि बघताच तिची रूम तशीच्या तशी आहे. काहीही बदललेलं नव्हतं. गरिमाने घाबरत घाबरत तिच्या सासूसोबत पहिल्यांदा किचनमध्ये जाऊन कामं केली. सासूसोबत हसत हसत सगळं काम चांगलं समजवलं आणि तिला वाटलं की आता सगळं नीट होईल. पण जेव्हा संध्याकाळ झाली, राजीव घरी आला, तेव्हा अचानक गरिमाचं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं. कारण राजीव सोबत तिचं काहीही बोलणं झालं नव्हतं. राजीवने नंतर एक गाडी मागवली आणि तिला म्हणाला, गाडी मागवलेली आहे, ही तुला तुझ्या माहेरी सोडून येईल. गरिमा तिची हात जोडून माफी मागितली. तू मला माफी कर. जोपर्यंत हे सगळं आपल्या दोघांमध्ये होतं तोपर्यंत सगळं ठीक होतं. तू तर सगळ्या लोकांसमोर सांगितलं होतंस की तुला मी आवडत नाही. आता सगळ्या लोकांना कळालंय की तुला मी आवडत नाही आणि मी पत्नीला सोडून दिलं आहे. खूप बदनामी झाली आहे. आता मला काही फरक पडत नाही की तू माझ्या आयुष्यात राहा किंवा नको राहू. गरिमा माफी मागत राहिली, पण राजीवने काहीच ऐकले नाही. तिला गाडीत बसवलं आणि माहेरी पाठवलं. गरिमा धक्क्यात होती. काही दिवसानंतर राजीवने घटस्फोटाचे कागद पाठवले. दोन्हीकडच्या नातेवाईकांनी नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आधी गरिमा ऐकायला तयार नव्हती आणि आता राजीव ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांचा घटस्फोट झालाच. काही वेळ प्रेमाने सोडवणारी गोष्ट नफरतवरच खतम होते. प्रत्येक वेळीच दुसरी संधी मिळालीच पाहिजे हे काही जरुरी नाहीये. काय जरुरी नाही. राजीवने बरोबर केलं का? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.